अशा अमानवी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसायला पाहिजे, अशी पावलं नक्कीच सरकार उचलत आहे. त्यांनी ज्या क्रूरपणे त्या मुलाला मारलंय ते चुकीचं आहे. आणि गुन्ह्याकडे गुन्हा म्हणूनच पाहिलं पाहिजे, गुन्हेगाराकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिलं पाहिजे, आणि राजकारणाकडे राजकारण म्हणूनच पाहिलं पाहिजे. राजकारणामध्ये जेव्हा आपल्याला अनेक शिखरं सर करायची संधी मिळत असते, तेव्हा असे काही काट्याकुपट्याचे वाटाही मागे लागत असतात. त्या सहन करावं लागतात संयमाने. जे खरं आहे ते बाहेर येतच असतं, ते लपून राहत नाही. मला जेही मंत्रिपद जे मला शोभेल, माझ्या कामाला शोभेल असं मला मिळेल, तर त्याचं आणखी शोभा वाढवण्याचं काम मी नक्की करेन. नमस्कार, मी विष्णू सानप. लेट्सअप मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आता आहेत राज्याच्या कॅबिनेट मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या सचिव पंकजाताई मुंडे. ताईंकडे येताना फार दमछाक झाली. ताई जिथे उभ्या राहतात तिथे सभा आहे की काय असं वातावरण दिसतं, कारण एवढा समर्थकांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा गोतावळा त्यांच्या भोवती असतो. ताई, खूप खूप अभिनंदन. मंत्री झालेले आहात तुम्ही. काय व्हिजन असणार आहे तुमचं पुढच्या काळामध्ये? विजन तर हेच आहे की जी जबाबदारी मला मिळाली आहे त्या जबाबदारीचं सोनं मी करावं, आणि भविष्यामध्ये त्या जबाबदारीला पंकजाताईंनी ह्या योजना केल्या, हे काम केलं म्हणून ओळखलं जावं. जसं पूर्वी पण जलसंधारण खातं, महिला बालकल्याण खातं किंवा ग्रामविकास खातं सांभाळलं, तेव्हा ज्या काही योजना मी केल्या त्या योजना अजूनही लोक त्याचं कौतुक करतात. एक जलशिवार राहिले, जलयुक्त शिवार. हो, नक्कीच. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ऑनलाईन टीचर्स ट्रान्सफर, अनेक गोष्टी आम्ही केल्या. इवन प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनेक संशोधनं केली, अनेक बदल केले. ज्यांना जमीन नव्हती त्यांना जमीन घेण्यासाठी फक्त निर्णय करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यांना जमिनीसाठी आर्थिक सहाय्य योजना केली. असंख्य योजना केल्या. तेव्हाचे जी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जी टीम होती त्या टीमनी खरंच चांगलं काम आम्ही करू शकलो. आता परत त्या टीममध्ये काम करायची संधी मिळते. मी सुरुवातीला तुमची ओळख करून देत असताना असं म्हटलो की ताई जिथे उभ्या राहतात ती सभा आहे की काय असं होतं, पण या निवडणुकीमध्ये सभा ज्या 2 नंबरला सभा झाल्या त्या तुमच्या झाल्यात. कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्ही गेला होतात आणि तिथला म्हणजे स्ट्राईक रेट म्हणजे तुम्हाला विचारतोय की स्ट्राईक रेट काय विजयाचा? हे पहा, मला तो स्ट्राईक रेट माझा म्हणणं योग्य नाही, पण मी नेहमीच 14मध्ये, 19मध्ये आणि 24मध्ये नेहमी मी स्टार प्रचारक राहिले आहे, आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागामध्ये वावर असणारा किंवा सभा घेऊ शकणारा नेता म्हणून मी काम केलेलं आहे. आत्ताही मी विदर्भामध्ये सभा घेतल्या, मराठवाड्यात तर घेतल्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या, नाशिक शहरामध्ये, असं म्हणजे सगळीकडे मी, उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मी सभा घेतल्या, आणि जशा पक्षाने आदेश दिला तशा सभा घेतल्या, आणि चांगला निकाल आलाय. माझा तो स्ट्राईक रेट नाही, तो महायुतीचा आहे, पक्षाचा स्ट्राईक. कुठले असे मतदारसंघ होते ताई की त्या ठिकाणी टाईट फाईट झाली आणि चॅलेंजिंग होते आणि तिथे विजय मिळाला, मजा आली? खूप मतदारसंघ ॲक्च्युली आम्हाला जे यश मिळालं ते आम्हाला वाटलं होतं त्याहीपेक्षा चांगलं मिळालेलं आहे. त्यामुळे परिस्थिती लोकसभेची जी होती त्याच्यानंतर एक कार्यकर्त्यामध्ये निराशा होती. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ हा एक चॅलेंजिंग वाटत होता. बीड जिल्ह्यातही मतदारसंघ चॅलेंजिंग वाटत होते. अगदी परळीमध्ये पण आमचे सगळे कार्यकर्ते, जवळपास 1,15,000च्या आसपास मतं हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, मानणारे आहेत, तर त्यांना ट्रान्सफर करणं घड्याळाच्या चिन्हावर, तिथून सुरुवात जर बघितली तर मग समजा आमचा जिंतूरचा मतदारसंघ आहे किंवा पाथर्डीचा मतदारसंघ आहे किंवा ही घनसांगवी मतदारसंघ आहे, अनेक मतदारसंघ जिथे जिथे मी गेले तिथे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकीला आम्ही हाताळलं, आणि सगळे निवडून आले आमचे आमदार. त्याच्यात 100% त्यांचंच योगदान आहे, आणि वरचं योगदान पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, महायुतीच्या लोकांनी जी मेहनत घेतली ते, आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्याचं हे सरकार द्यायचं ही भावना लोकांच्या मनात पण होती. आत्ताच मी एक तानाजी मुटकुळे यांची मुलाखत केली तर ते सातत्याने तुमच्या नावाचा उल्लेख करत होता. मला अप्रूप वाटलं. 3 वेळेस ते निवडून आलेले आहेत. ते म्हणत होते ताईंच्या मार्गदर्शनाखाली, ताईंच्या सहकार्याने 25-15चे जे रस्ते झाले त्याचा मला मोठा फायदा झाला. तर पुन्हा एकदा तसं काही रस्ते बनवायचा झंझावात सुरू होणार की नाही काय? आता काय मला भूमिका मिळते त्याच्यावर आहे. जी भूमिका मिळेल त्या भूमिकेमध्ये प्रत्येक आमदार नक्कीच म्हणेल की ताईंच्या मंत्रालयाच्यामुळे आम्हाला इथली कामं करता आली, असं नक्कीच म्हणेल. तुम्हाला मंत्रीपद भेटल्यानंतर तांड्या वस्ती आणि गावामध्ये फटाके फुटलेत. हे मंत्रीपद तुम्हाला भेटलंय. मंत्रीपद हे तुमचं कुणाला समर्पित आहे? खरंच सांगते, ते त्या फटाक्यांना समर्पित आहे. जो एक सामान्य फाटका माणूस जो बाहेरपर्यंत पोहोचतच नाही तो वाजवतो, त्या फटाक्यातल्या प्रत्येक
ते अशा उजळतं ना असं प्रकाश, त्याला समर्पित आहे. त्या आवाजाला समर्पित आहे, जो गरिबाचा आवाज आहे. तांड्यावर वाडी वस्त्यावर जो फटाका उडवतो तो काही श्रीमंत माणूस नाही, त्या गरिबाचा आवाज आहे, त्या आवाजाला समर्पित आहे. हे मुंडे साहेबांनी दिलेल्या संस्कारांना, त्यांनी खपवलेल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला समर्पित आहे. त्यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही हे शपथ घेणाऱ्या लेकीला समर्पित आहे. आणि माझ्या पराभवाला न पचवू शकणाऱ्या त्या सगळ्या लेकरांना, ज्यांनी स्वतःचा जीव दिला, ताईंचा पराभव नाही पचवू शकला, त्यासारख्या निष्ठावंत भावनांना समर्पित आहे. महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित. ताई, दुसराच त्याला एक जोडून प्रश्न आहे. ज्या कुटुंबातल्या सदस्यांनी आत्महत्या केली त्यावर अनेकदा सोशल मीडियावर लिहिलं जातं की पंकजाताई त्यांच्यासाठी काही करतात की नाही. मी तुम्हाला थेट विचारतोय, तुम्ही त्यांच्यासाठी काही करताय की नाही? म्हणजे मी केलं आहे त्यांच्यासाठी, ते सांगायचं नाही आहे, कारण तेवढा दुरावा आणायचा नाही आहे, त्याला तेवढं काय म्हणतात त्याला कमर्शियल मला वागता येत नाही. त्यांच्यासाठी मी केलं आहे आणि मी करतच राहणार आहे. त्या परिवाराची जबाबदारी नक्कीच प्रत्येक अंशाने, काही अडचणीला त्यांनी माझ्याकडे आली आणि नाही मी सोडवणार असं होणार नाही. काही 5 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात, कुठलं पद नव्हतं, त्या काळामध्ये तुम्ही काय विचार करत होते? तुमच्या मनात काय विचार सुरू होते? कारण जे तुमचे समर्थक आहेत, तुम्हाला मानणारे आहेत, ते अनेक विचार करत होते, मात्र तुम्ही काय करत होते? मी काही विचार करत नव्हते. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी काही विचार करत नाही की मी कोणत्या पदावर आहे, मला हे मंत्रिपद मिळालं का. मला फक्त दरवेळी विचार हे वाटायचं की माझ्या लोकांची निराशा होते आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची निराशा होते. आणि मी काही माझ्यावरच प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मंत्री नाही आहे, परंतु माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा होणे हे मला फक्त एवढं एक कन्सर्न असायचं. बाकी मी विचार कधी करायचे नाही. जी भूमिका दिली ती निभावली, आनंदाने निभावली. पूर्ण क्रीम ऑफ BJPवर मला काम करायचं संधी मिळाली. शिवराज सिंग चौहानांसारख्या मुख्यमंत्र्यांना जवळून पाहण्याची 5 वर्ष संधी मिळाली. परत वसुंधराराजे सिंधियासारख्या नेत्यांबरोबर JP नड्डाजी, अमित शहाजी, मोदीजी स्वतः आमच्या सचिवांच्या बैठका वगैरे घ्यायचे. तर खूप अनुभव माझ्या गाठीशी याच्यामध्ये जमा झाला. मी पण वयाने वाढले. एका वयामध्ये 25मध्ये माणूस बंड असतो, आक्रमक असतो, आता तो अनुभवी होतो. माझ्यातही ते सगळे बदल होत गेले आणि ते सगळे बदल हे एक नेता म्हणून योग्यच आहेत असं मला वाटतं. मी विचार काहीच करत नव्हते की मी काय होईल, मग माझं कसं होईल, मग मला मंत्रिपद मिळेल का, मी परत आमदार होईन का. मी असा विचार कधीच करत नव्हते. माझा तो स्वभाव आहे. मुंडे साहेबही नेहमी म्हणायचे, काही झालं की पंकजा म्हणते मग आता काय करायचं, ह्याच्यावर काय उपाय आहे. मी फार काही म्हणजे भावना विश्वात रमत नाही. मी आध्यात्मिक खूप झालेली आहे आता, त्यामुळे अजून मी स्थितप्रज्ञ होत चालली आहे की जे होईल ते कबूल करायला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात असतात, त्यांची आणि तुमची ट्युनिंग चांगली जुळते. यापुढे कसं एकत्र काम करा? चांगले. असा देवेंद्र असं म्हणलात तुम्ही, हे छान आहे, कारण लोक तसं म्हणत नाहीत कधी. तसं उलट्या चर्चा होतात म्हणून मी तुम्हाला सरळ प्रश्न नाही, ॲक्च्युली तसं नाही आहे. ते तशा चर्चा नक्की आहेत. आता आम्ही एकत्र एका पक्षाचे लेकर आहेत, एका माऊलीचे. आमचा पक्ष हा भारत मातेला समर्पित आहे, आम्ही पक्षाला समर्पित आहे. म्हणजे आम्ही भावंड झालो. आम्ही भावंड असल्यामुळे आमच्यामध्ये डिस्प्यूट होऊ शकतात, चर्चा होऊ शकतात, पण मनभेद नाही कधीच झाले. आणि मतं मांडण्याचे संस्कारात आम्ही जन्मलो. मतं मांडले, आम्ही दोघांनी मांडले असतील, आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने मांडले असतील. पण नक्कीच हे नक्की आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायचे होते मला मंत्री होण्यासाठी, हे मात्र नक्की आहे. जो दसरा मेळावा झाला यावेळेस, तर फार मोठा दसरा मेळावा झाला. असेच दसरा मेळावे हे येत्या काळामध्ये मोठे होणार आहेत का? कारण यावर्षी इलेक्शन होतं म्हणून असं बोललं जातं की हा दसरा मेळावा मोठा झाला. खरं सांगू का, तो दसरा मेळावा त्याचे असे ऐतिहासिक क्षण आहेत माझ्या जीवनात की तो दसरा मेळावा एक असा दिवस होता ज्या दिवशी मला माहीतच नव्हतं की दुसऱ्या दिवशी दसरा मेळावा आहे किंवा आहे, म्हणजे कुठे घेऊ. मी एक ट्विट केलं की भगवान बाबांचे जन्मस्थान सावरगाव, आणि हजारो लाखो लोक तिथे आले. तो दसरा मेळावा कधी लहानच झाला नाही, हां मागच्यापेक्षा मोठा झाला. आणि माझ्या दसरा मेळाव्याचं चॅलेंज माझा दसरा मेळावाच आहे, दुसरं काही नाही आहे. कारण तिथे काय अंतरायला नसतं, बसायला नसतं, काटाकुपाट्यात लोक तुडवत येतात, त्यांच्या दशम्या बांधून येतात, पिके खायला देत नाही, प्यायला देत नाही. ते एवढ्या संख्येने लोक येतात, ते मागच्या दसरा मेळाव्यापेक्षा जास्त येतात. पण तुम्ही जर तेव्हाचे दसरा मेळावे बघितले, ते सुद्धा त्या काळातले ऐतिहासिकच अभूतपूर्व दसरा मेळावे होते. आणि निवडणुकीचा त्याच्याशी संबंध नाही, निवडणूक असल्यामुळे मोठा झाला असं नाही, पण भावना मात्र तीव्र होत्या दसरा मेळाव्याच्या प्रती. मी आमदार होते का दसरा मेळाव्याला? आमदार झाले होते काय, मलाही आठवत नाही. बघ, हे असं माझं रेकॉर्ड आहे. मला त्यावेळेस मला वाटतं लोक ती एक भावना होती लोकांची. आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता, आमच्यावर प्रेम करणारी जनता,
की संघर्षामध्ये जास्त संघटित होते हा अनुभव आहे. ही मुलाखत ऐकणारे म्हणतील की बीडच्या घटनेबद्दल तुम्ही प्रश्नच विचारला नाही, तर बीडमध्ये जे काही सरपंच आहेत त्यांचा खून झालेला आहे, त्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आणि त्याला जोडून एक उपप्रश्न असा आहे, जे राजकारण चाललंय, जे जातीपातीवर बोललं जाते खुल्या, म्हणजे हे आता लपून राहिलेलंच नाहीये, तर तुमचं काय निरीक्षण आहे? तुमचं काय माहिती घेतली तुम्ही या प्रकरणाची? मुळामध्ये मी या घटनेकडे एक प्रचंड दुर्दैवी संतापजनक घटना म्हणून पाहते. मी बोललेली आहे. एका तरुण पोराचा, एक चांगला आदर्श सरपंच जो गावातला सगळा गाडा हाकत होता सगळ्या समाजाचा, त्या सरपंचाचा, जो माझा बूथप्रमुख होता, माझा कार्यकर्ता होता, तो काही दुसऱ्या पक्षाचा आहे वगैरे नाही, तो माझा कार्यकर्ता आहे होता. माझं आत्ता त्यांनी स्वागत केलं लोकसभेमध्ये. तर त्याचा जीव त्याला असा गमवावा लागला इतक्या निर्घृणपणे, याचा पहिले संताप व्यक्त करेन. अशा अमानवी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसायला पाहिजे असे पावलं नक्कीच सरकार उचलत आहे. काही लोकांना पकडलं जाईल. त्यांना कठोर जी जगातली शिक्षा आहे ती देण्या पाहिजे, कारण त्यांनी ज्या क्रूरपणे त्या मुलाला मारलंय ते चुकीचं आहे. आणि गुन्ह्याकडे गुन्हा म्हणूनच पाहिलं पाहिजे, गुन्हेगाराकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिलं पाहिजे, आणि राजकारणाकडे राजकारण म्हणूनच पाहिलं पाहिजे. आजचं राजकारण उद्या काय असेल ह्याचं आपण काही सांगू शकत. याच प्रकरणाहून धनंजय मुंडे तुमचे बंधू, त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत विरोधकाकडून. आता सध्या विधिमंडळामध्ये पण त्याच्यावर चर्चा झाली आहे. या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं? खरंच ही संतोष देशमुख यांची हत्या झाली याची या प्रकरणावरून सगळे बोलतायत, की कुठंतरी धनंजय मुंडे आणि किंवा यांना टार्गेट करायचं म्हणून बोलतायत? मी जास्त ह्याच्यात विस्तृत बोलणं योग्य नाही, कारण मी किती चांगलं बोलले, काही बोलले तरी मी वेगळ्या दृष्टीने ते बघितलं जाईल. माझं एवढंच म्हणणं आहे, मी याच्यावर माझी भूमिका व्यक्त केली आहे. आणि बेसिकली अशा घटना घडल्यानंतर, हे सगळे पडसाद उमटल्यानंतर मी नेहमीच उत्तर दिलं आहे प्रत्येक घटनेत, की मी काही तिथली IO नाही, मी काही तिथली पोलीस अधिकारी नाही आहे, माझ्याकडे ते सगळे डिटेल्स नाही आहेत, की मी जज पण नाही आहे की मी कोणाच्याबद्दल एखादी शिक्षा ठोठावू शकते. ह्याच्यामध्ये जेव्हा डीप तपास होईल तेव्हा प्रत्येक गोष्ट मार्गी लागेल. राजकारणामध्ये अशा प्रकारचे प्रसंग ही अपरिहार्यता आहे. असे प्रसंग वाटायला माझ्या अनेक वेळा आलेले आहेत. चुकीचे आरोप, खोटे आरोप मलाही झालेले आहेत. राजकारणामध्ये जेव्हा आपल्याला अनेक शिखरं सर करायची संधी मिळत असते, तेव्हा असे काही काट्याकुपाट्याचे वाटाही मागणे लागत असतात. त्या सहन करावं लागतात संयमाने. जे खरं आहे ते बाहेर येतच असतं, ते लपून राहत नाही. सर्वांच्या मनातला एक शेवटचा प्रश्न आहे, की पंकजाताईंना कुठल्या खात्यावर काम करायला आवडेल आणि कुठल्या खात्याची अपेक्षा आहे तुम्हाला? मला अशी काही अपेक्षा नाही. मी आत्ताच सांगितलं, मी अशा कुठल्या अपेक्षांचा विचार करत नाही. तसं असतं तुम्ही खूप जिवारी लावून बसले असते, खूपच इश्यू केला असता, आकार तांडव केला असता. मी कधीही अशा कुठल्याही प्रसंगामध्ये नेहमी न्यूट्रल राहिलेली आहे. मला जेही मंत्रिपद जे मला शोभेल, माझ्या कामाला शोभेल असं मला मिळेल, तर त्याचं आणखी शोभा वाढवण्याचं काम मी नक्की करेन. पंकजाताई, तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू.